नमस्कार मुलांनो. छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या पॉडकास्टमधल्या तुमच्या आवडत्या 3 गोष्टींचा संच आता पुस्तक रूपात मिळतोय. छान छान रंगीत चित्र आणि वाचता येईल एवढं मोठं अक्षर असलेली ही पुस्तकं तुम्हाला नक्की आवडतील. मग वाट कसली बघताय? खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आजच तुमचा संच विकत घ्या आणि वाचनाचा आनंद घ्या. मित्रांनो, आजची गोष्ट जरा खासच आहे, कारण ती मला माझ्या आजोबांनी सांगितली आहे. या गमतीशीर गोष्टीत आपण ऐकणार आहोत आपल्या वाघोबाचं नाव कसं पडलं ते. गोष्टीचं नाव आहे घोब्याचा झाला वाघोबा. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात घोबा नावाचा एक प्राणी राहायचा. घोब्याच्या अंगावर पिवळसर सोनेरी पट्टे होते. टोकदार दात सुद्धा होते. खूप शक्तिशाली तर तो होताच, त्याचबरोबर तेवढाच युक्तिमान सुद्धा होता. जंगलाचा राजा म्हणजे सिंहाचा तर तो एकदम खास होता. जंगलात काहीही बिघडलं की त्यावर उपाय करायला सिंह या घोब्याचीच मदत घ्यायचा. त्या जंगलात सगळेच प्राणी अगदी गुण्यागोविंदाने राहायचे. एकदा असाच एक कठीण प्रसंग उद्भवला. एके दिवशी काय झालं, एक ससा आपली दुपारची झोप काढून बिळातून बाहेर आला. आळस बिळस देत थोड्या झोपेतच तो चालत चालत पुढे गेला. सशाच्या बिळाजवळच्या झाडावर बसून एक माकड कैरी खात बसलं होतं. ती कैरी खाण्यात माकड एकदम गुंग झालं होतं. एवढं की ती खाता खाता त्याचा तोल जातोय हेही त्याच्या लक्षात आलं नाही. ठपकन ते गलेलठ्ठ माकड फांदीवरून खाली पडलं. पडलं नेमकं झोपेतून उठून बाहेर आलेल्या सशाच्या पाठीवरच. फक्त तोंड पुढे होते म्हणून वाचलं, पण बाकी सशाचं पूर्ण अंग चपट झालं. ओय ओय करत ससा तिथेच बसून राहिला. त्याला अजिबातच हलता येईना. सशाचा रडण्याचा आवाज ऐकून जंगलातले प्राणी तिथे जमायला लागले. तिथे जमलेल्या सगळ्याच प्राण्यांनी सशाच्या अंगाला हात लावून बघितला. काहींनी प्रेमाने त्याच्या चपट्या झालेल्या पाठीवरून हात पण फिरवला. कोल्ह्याने कान लावून काही ऐकायला येतंय का ते बघितलं. तर गेंड्याने त्याच्या पाठीचा वास घेतला. जिराफाने त्या सशाची पाठ चाटून बघितली. सगळेच जण विचार करायला लागले की आता या सशाचं अंग पुन्हा पहिल्यासारखं गोल गुबगुबीत होणार तरी कसं. पण उपाय काही कोणाला सुचेना. ससा मात्र आपला चपटाच. तेवढ्यात एक घुबड उडत उडत जंगलाच्या राजाकडे म्हणजेच सिंहाकडे गेलं आणि म्हणालं, महाराज महाराज लवकर चला, जंगलात एका सशाला आपल्या मदतीची गरज आहे. सिंह लगबगीने उठला. झालं काय नक्की? घुबड म्हणालं, तुम्ही चला तर आधी, मी तुम्हाला वाटेत पूर्ण घडलेली घटना सांगतो. सिंह आणि घुबड दोघं घाईघाईने सशाच्या भेटीला निघाले. तिथे पोचल्यावर सिंहाने सगळ्यांची सल्लामसलत केली, पण उपाय मात्र कोणाला सुचत नव्हता. शेवटी सिंह म्हणाला, कोणी तातडीनं घोब्याला बोलवून आणा, तो नक्की आपली मदत करू शकेल. घुबड म्हणालं, मी आणतो बोलवून महाराज. घुबड पटकन उडून जाऊन गुहेतून घोब्याला बोलवून घेऊन आलं. त्या सशाजवळ उभं राहून घोब्याने काय झालंय हे नीट समजून घेतलं. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, एकच उपाय सुचतोय महाराज. या सशाचे तोंड शाबूत आहे. त्याच्या तोंडात आपण एक नळी घालून जोरात फुंकर मारू शकतो. सिंहाला ती युक्ती खूप आवडली.
खूप मोठा श्वास घेऊन फुंकर मारायला माकड तयार झालं. त्याला त्याची चूक सुधारायची संधी सुद्धा मिळाली. काही मुंग्यांनी एकत्र येऊन पटकन झाडाच्या पानांनी एक लांब लचक नळी तयार केली. ती सशाच्या तोंडात घालून माकडाने दीर्घ श्वास घेऊन जोरात फुंकर मारली. बघतो तर काय आश्चर्य, ससा पुन्हा पहिल्यासारखा गुबगुबीत झाला. उठून नाचायला लागला आणि आनंदाने त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. माकडाने त्याला घट्ट मिठी मारून त्याची माफी मागितली. ते सगळं बघून सिंह खूप खुश झाला. वाह घोबा, किती मस्त युक्ती सुचवलीस. सगळ्या जमलेल्या प्राण्यांनी जयघोष केला. वा घोबा, वा घोबा. आणि त्या दिवसापासून घोब्याचं नाव वाघोबाच पडलं. तर असा झाला घोब्याचा वाघोबा. आता जाता जाता एक कविता. उपहारगृहात गेले प्राणी, धम्माल उडवून दिली त्यांनी. मिशापुशीत बोलले मांजर, मला एक इडली सांबार. डोळे फिरवीत बोलला ससा, मला हवा मसाला डोसा. माकड बोलले घेऊन धाव, एक प्लेट भजी लाव. फुरफुर करून बोलला घोडा, मला नुसता मेदू वडा. उंट बोलला फिरवून मान, मला एक जेवण आण. गाढव बोलले हलवून कान, आपण खाणार आईस्क्रीम छान. आणि शेवटी वाघोबा आले, तेव्हा सगळेच पळून गेले. मुलांनो, या आणि अशा अनेक जंगल कथा, पौराणिक गोष्टी, जादूच्या गोष्टी, वेगवेगळ्या देशातल्या लोककथा, तुम्ही केलेल्या फरमाईशी आणि हो, संस्कृत गोष्टी सुद्धा या आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत बरं का. त्या नक्की ऐका आणि आम्हाला छोट्यांच्या गोष्टी @gmail.com वर सांगा की तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टी आवडल्या ते. काय? अच्छा,